हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आपण डाळ व तांदूळ याची तर इडली नेहमीच तयार करतो. आज मी इथे नाचणी किंवा रागी वापरून इडली तयार केलेली आहे. ही इडली सुद्धा एकदम छान सॉफ्ट व मऊसूद अशी बनवून तयार होते. तसेच ही इडली खूप पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग आपण तयार करूया आपली आजची ही रेसिपी. नाचणीची इडली तयार करण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. आता इथे मी हे सर्व मोजण्यासाठी हा ग्लास वापरलेला आहे. या ग्लासने 2 ग्लास इथे मी नाचणी किंवा रागी घेतलेली आहे. आता ही मी नाचणी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. तसेच याच ग्लासने आपल्याला 2 ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही कुठलाही इडलीचा तांदूळ वापरू शकता किंवा रेशनिंगचे जुने तांदूळ वापरले तरी सुद्धा चालतील. तसेच त्याच ग्लासने इथे मी 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे. आता इथे घरची उडीद डाळ आहे, त्याला थोडीशी साल आहे. आता इथे मी रागी किंवा नाचणी व तांदूळ एकत्र केलेले आहेत. आता हे आपण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथे मी मोठं भांडं घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला ही नाचणी व हे तांदूळ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता हे आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ही नाचणीची इडली चवीला एकदम टेस्टी लागते व बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. अगदी आपण एरवी इडली तयार करतो त्याप्रमाणे एकदम सॉफ्ट अशी ही इडली बनवून तयार होते. आता इथे मी यामध्ये पाणी घालून हे धुतलेलं आहे. आता यातील पाणी आपण काढून घेऊया व हे आपल्याला आणखी 2-3 वेळा स्वच्छ धुवायचं आहे. यामध्ये स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपण हे धुवून घेणार आहोत. आता इथे मी हे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालून हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर तुम्ही जर इडली दुसऱ्या दिवशी सकाळी करणार असाल तर आज सकाळीच हे सर्व धुवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे. जर तुम्ही रात्री करणार असाल तर आदल्या दिवशी रात्रीच आपल्याला हे सर्व भिजत घालायचं आहे. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता यावरती ताट झाकून हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता इथे आपण जी उडीद डाळ घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला या उडीद डाळीमध्ये 1 चमचा मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाण्यामुळे फर्मेंटेशनला छान मदत होते, पीठ छान फुलतं. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता इथे मी ही थोडीशी साल असलेली उडदाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही विना सालीची सुद्धा उडदाची डाळ वापरू शकता. आता यातील पाणी काढून टाकून आपण हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता इथे मी ही डाळ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरपूर घालायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून ही डाळ सुद्धा आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण ही डाळ सुद्धा ठेवून देऊया. आता इथे मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत. आता इथे 7 ते 8 तास झालेले आहेत. ही नाचणी व हे तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत. तसेच ही उडीद डाळ सुद्धा छान अशी भिजलेली आहे. आता यातील आपण पाणी काढून घेऊया. आता इथे मी यातील पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अगोदर आपण नाचणी व तांदूळ वाटून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला थोडं-थोडं घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे व हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला भरपूर वापरायचं नाही. अगदी थोडंसं पाणी वापरून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे पीठ मिक्सरला वाटून घेतलं आहे. हे पीठ काढण्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे. इडलीचं पीठ काढण्यासाठी मोठं भांडं वापरा. आता याचप्रमाणे आपण बाकीचं सर्व वाटून घेऊया. आता इथे मी हे सर्व नाचणी व तांदूळाचं पीठ वाटून घेतलेलं आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जी उडीद डाळ भिजवलेली आहे ती सुद्धा टाकायची आहे व मिक्सरला बारीक अशी वाटायची आहे. आता या उडीद डाळीसोबतच आपण जे पोहे भिजवून ठेवलेले आहेत ते सुद्धा यामध्येच टाकणार आहोत व ही डाळ व पोहे आपल्याला दोन्ही मिसळूनच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये सुद्धा आपण थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेऊया. आता इथे मी डाळ सुद्धा मिक्सरला वाटून घेतली आहे.
आता या नाचणी व तांदूळाच्या पिठामध्येच आपल्याला हे डाळीचे पीठ घालायचं आहे। आता इथे मी या भांड्यामधील सर्व पीठ काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून मी यामध्ये घातलेलं आहे। आता हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आपल्याला 1-2 मिनिटे छानपैकी फेटून घ्यायचं आहे। आता हे इडलीचं पीठ आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे। हे पीठ दुसऱ्या दिवशी छान असं फुलतं व इडली छान अशा बनवून तयार होतात। आता इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे। अगदीच पातळ असं हे पीठ तयार करायचं नाही। तर इथे आपलं हे पीठ बनवून तयार आहे। आता यावरती एक झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे पीठ फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता, पीठ छानपैकी फुललेलं आहे। अर्ध भांड पीठ होतं आपलं, आता भांड भरायला थोडंसं कमी आहे, इतकं हे पीठ फुलून तयार झालेलं आहे। इडलीचं पीठ जर व्यवस्थित फुललेलं असेल तरच इडली छान जाळीदार व सॉफ्ट अशी बनून तयार होते। आता यातील थोडंसं पीठ आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता इथे मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला कुठलाही खाण्याचा सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही। पीठ जर व्यवस्थित फुललेलं असेल तर सोड्याची गरज पडत नाही, इडली छान फुलतात। आता मीठ घातल्यानंतर हे मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। तसेच साईडला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथे आपल्या ज्या ह्या इडलीच्या डिश आहेत याला आपण तेल लावून घेऊया। आता इथे मी सर्व डिशला तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। एखाद्या पळीच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने हे बॅटर आपल्याला या डिशेसमध्ये घालायचं आहे। इथे मी सर्व डिशमध्ये हे इडलीचं बॅटर घातलेलं आहे। आता इथे आपण पाहूया, आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी सुद्धा छानपैकी उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण ज्या इडलीच्या डिश तयार केल्या आहेत त्या ठेवून देऊया। आता डिश ठेवते वेळी आपल्याला हे जे बाजूला होल दिसत आहेत त्या साईडला दुसऱ्या डिशची इडली येईल याप्रमाणे ठेवायचं आहे, जेणेकरून या होलमधून जी वाफ येणार आहे त्यामुळे वरच्या इडली छान अशा फुलतात व छान शिजतात। यावरती झाकण ठेवून आता मीडियम फ्लेमवरती ही इडली आपल्याला 10 मिनिटे वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिटानंतर आपण यावरील झाकण काढून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता इडली छानपैकी फुललेली आहे। छान अशी इडली बनवून आपली तयार झालेली आहे। आता या डिश आपण साईडला काढून घेऊया। आता या डिश आपण साईडला काढल्यानंतर आपल्याला 5-1 मिनिटे या थंड होऊ द्यायच्या आहेत। आपण जर भांड्यातून इडली काढल्याबरोबर लगेचच काढली तर इडली व्यवस्थित निघत नाही, ती चिटकल्यासारखी होते। त्यामुळे एक 5 मिनिटं याला थंड होऊ द्या। आता यातली वाफ पूर्णपणे गेलेली आहे। आता आपण इडली काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज या इडली निघत आहेत। खूप छान अशी ही इडली बनून तयार झाली आहे। तर याचप्रमाणे आपण सर्व डिश मधल्या इडली काढून घेऊया। आता इथे आज मी तुम्हाला फक्त इडलीची रेसिपी शेअर केलेली आहे। सांबार व चटणीची रेसिपी मी या अगोदर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर इथे तुम्ही पाहू शकता ही किती सॉफ्ट अशी इडली बनून तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली आजची ही रागी किंवा नाचणीची इडली बनून तयार झालेली आहे। ही गरमागरम इडली सांबर व ओल्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा ही नाचणी किंवा रागीची इडली नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।